लातूरमध्ये झेडपी प्रचारासाठी आलेल्या मंत्री गुलाबराव पाटलांचं हवाई उड्डाण अचानक रद्द करण्यात आल्याची बातमी समोर येते। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर सर्वच राजकीय नेते आता विमान प्रवास करताना विशेष काळजी घेत आहेत। 2 दिवसांपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये असाच तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे त्यांचं देखील उड्डाण रद्द करण्यात आलं होतं। त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांचं विमान उड्डाण रद्द करण्यात आल्याची बातमी समोर येते। राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता अनेक मंत्री विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत। त्यासाठीच गुलाबराव पाटील लातूर दौऱ्यावर असताना त्यांचं परतीचं हवाई उड्डाण रद्द करण्यात आल्याची ही बातमी समोर येते। हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचं लातूर येथे होणारं हवाई उड्डाण रद्द करण्यात आलं। अव्होकेट एव्हिएशन कंपनीचं 6 आसन क्षमतेचं विमान लातूर विमानतळावरून 4:30च्या सुमारास उड्डाण करणार होतं। त्यासाठी हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून आवश्यक क्लिअरन्स मिळण्याची प्रतीक्षा 5 वाजेपर्यंत करण्यात आली, मात्र तरी सुद्धा क्लिअरन्स आला नाही। त्यामुळे हे हवाई उड्डाण अचानक रद्द करण्यात आलं। ठराविक वेळेमध्ये क्लिअरन्स न आल्यामुळे पायलटने उड्डाणास असमर्थता दर्शवली आणि ते उड्डाण रद्द करण्यात आलं। त्यामुळे लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा देखील नव्हती। त्यामुळेच हा प्रवास अचानक थांबावा लागला। त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी रस्ते मार्गाने त्यांचा प्रवास सुरू केला। पुन्हा एकदा यानंतर आता सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात